देऊळगाव राजा येथे महावितरणाचा भोंगळ कारभार, वाढीव वीज बिलांमुळे नागरिकांमध्ये संताप। देऊळगाव राजा शहरात महावितरणाच्या भोंगळ आणि मनमानी कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। एकीकडे शहरात दररोज तासनतास वीज पुरवठा खंडित केला जात आहे, तर दुसरीकडे ग्राहकांना आवाजावी आणि वाढीव वीज बिले पाठवली जात असल्याने सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत। नागरिकांच्या म्हणण्यानुसार शहरातील अनेक भागांमध्ये दररोज 2 ते 3 तास वीज पुरवठा खंडित केला जातो। अनेक वेळा कोणतीही पूर्वसूचना न देता वीज बंद करण्यात येते। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर, व्यावसायिकांच्या कामकाजावर तसेच सर्वसामान्य जनजीवनावर मोठा परिणाम होत आहे। मात्र वीज पुरवठा नियमित नसतानाही वीज बिलांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। जेव्हा दररोज वीज खंडित केली जाते तेव्हा वीज बिले वाढून कशी येतात असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। अनेक ग्राहकांनी मीटर रीडिंग मध्ये अनियमितता होत असल्याचा आरोप केला असून सरासरी बिलाच्या नावाखाली ग्राहकांची आर्थिक लूट सुरू असल्याची भावना व्यक्त केली आहे। तक्रारी करूनही संबंधित अधिकारी आणि कर्मचारी नागरिकांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप होत आहे। त्यामुळे नागरिकांना वारंवार महावितरण कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत। वाढत्या महागाईच्या काळात वाढीव वीज बिलांची अतिरिक्त आर्थिक भार सर्वसामान्य जनतेसाठी डोकेदुखी ठरत आहे। देऊळगाव राजा येथील नागरिकांनी महावितरणाच्या कारभाराची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, चुकीची व वाढीव वीज बिले तात्काळ दुरुस्त करावी आणि ग्राहकांना न्याय द्यावा अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे। दररोज तासनतास वीज पुरवठा खंडित होत असताना वाढीव वीज बिले कशाच्या आधारावर आकारली जात आहेत याचे उत्तर महावितरणाने जनतेसमोर द्यावे अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे। अन्यथा नागरिकांचा वाढता रोष मोठ्या जन आंदोलनात परिवर्तित होऊ शकतो असा इशाराही देण्यात आला आहे। आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी प्रतिनिधी मोहम्मद गुलाम अहमद, देऊळगाव राजा, बुलढाणा। माननीय जमदार साहेब आणि त्यांचे 2 सहकारी स्मार्ट विषयी ज्या काही ग्राहकांच्या तक्रारी आहेत किंवा त्यांची काही शंका आहेत, या शंकेविषयी एक अर्ध्या घंट्याची मुलाखत द्या असं त्यांचं मागणी होती। परंतु त्यांना असं चवीने सांगावे लागत आहे की सहाय्यक अभियंता म्हणून मुलाखत मला देण्याचे अधिकार नाही आहे आणि जर तुम्हाला त्याविषयी जर तुम्ही माहिती पाहिजे असेल तर पब्लिक रिलेशन ऑफिसर म्हणून आमचे परिमंडळ कार्यालयामध्ये पद असते, त्यांच्याकडून तुम्हाला सर्व माहिती मिळेल।